अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ममदापूर इसापूर शेत शिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस झालाय। या वन्य प्राण्यांनी 2 एकरातील गहू फस्त केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। तिवसा तालुक्यातील ममदापूर इसापूर शेत शिवारात जंगली प्राण्यांनी हैदोस घातला आहे। शेतकरी संदीप थोटे यांच्या शेतातील गहू या जंगली प्राण्यांनी पूर्णपणे जमीनदोस्त करून नासधूस केली आहे। त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक विवंचनेत पडला आहे। वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी जगावं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना मदत करतील का असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे। माझ्याकडे 2 एकर शेती आहे। त्या शेतीमध्ये मी 2 एकर सोयाबीन पेरलं होतं। 2 एकर सोयाबीन पेरल्यानंतर पहिले अवकाळी पावसानं सुरुवात केली। अवकाळी पाऊस झाल्यानंतर मग पावसाचा खंड पडला। पावसाचा खंड पडल्यानंतर मग आम्ही विमे काढले होते। विम्याची सुद्धा काही मदत भेटली नाही आणि गव्हर्नमेंटने सुद्धा काही नुकसान भरपाई दिली नाही। त्यानंतर गहू पेरला, कसा बसा तरी उदरनिर्वाह झाला पाहिजे यासाठी गहू पेरला आणि गहू पेरल्यानंतर तो सुद्धा रोहेनं पूर्णपणे फस्त करून टाकला आणि वन विभागाकडे गेलो असता त्यांनी सुद्धा ऑनलाईन पीक पेरा पाहिजे, ऑनलाईन अर्ज करा, ऑनलाईन तक्रार करा असं त्यांनी सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर मी गेलो पीक पेरा करायला गेलो, पीक पेरा होऊन नाही राहिला आणि ऑनलाईन पीक पेरा नसल्यामुळे ऑनलाईन अर्जही करता येऊन राहिला आणि सरकार काय मदत देईल याची आशा आहे आणि जगाव का मराव हे काही समजून नाही राहिलं।